माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सवरा यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सवरा यांना भाजपातर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा मुंबईतल्या 3 खासदारांप्रमाणे पत्ता कट झाला आहे। निवडणुकीची घोषणा झाल्यापासून पालघर जागेच्या वाटणीमध्ये महायुतीमध्ये चढाओढ सुरू होते। 2 दिवसांपूर्वी ठाण्याची जागा शिवसेनेकडे दिली गेल्यानंतर पालघरचा उमेदवार भाजपा ठरवेल असे जवळपास निश्चित झाले होते। निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये विशेष स्पर्धा नसताना देखील महायुतीतर्फे पालघर लोकसभेची उमेदवारी सर्वात अखेरीस घोषित करण्यात आली। विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे काही महिन्यांपासून भाजपच्या राज्यातील तसेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते। मात्र निवडणूक पूर्व चाचणी अहवाल विद्यमान खासदार यांच्या अनुकूल नसल्याचे वारंवार दिसून आल्याने भाजपाने इतर उमेदवारांची चाचपणी सुरू ठेवली होती। भाजपातर्फे डॉक्टर हेमंत सवरा, भाजपाचे लोकसभा प्रभारी संतोष चनाठे, बोईसरचे माजी आमदार विलास दरे यांची नावे चर्चेला होते। तर शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वणगा यांच्या नावावर देखील विचार सुरू होता। विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासह सर्व इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज व त्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र तयार करून ठेवण्याच्या गुप्त सूचना देण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी दाखल होईपर्यंत महायुतीने दगाफटका होईल या भीतीपोटी उमेदवारी जाहीर करण्याचे टाळले होते। मात्र जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कांबळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच भाजपातर्फे डॉक्टर हेमंत सवरा यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली। उद्या शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल असे भाजपाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले। ऑर्थोपेडिक सर्जन असणारे डॉक्टर हेमंत हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत। सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे। विष्णू सवरा यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले असून त्यांची 2019च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पराभव पत्करला होता।